नगर तालुक्यातील नगर आगडगाव रस्त्यावरील कापूरवाडी घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या हनुमानाच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याची घटना बुधवारी 8 मेला सकाळी उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरातील गावांमधील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असून ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला। या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत काही तासात हनुमानाची दुसरी मूर्ती त्या ठिकाणी बसवली। या घटनेबाबत अंकुश भाऊसाहेब वामन वय 27 राहणार देवगाव तालुका नगर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। कापूरवाडी घाटात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हनुमानाच्या मूर्तीच्या गदेचे आणि मूर्तीस काळे फसून नुकसान करून मूर्तीची विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत असे या फिर्यादीत म्हटले आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात समाजकंटकांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 295 अन्वये गुन्हा दाखल केला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी याची गांभीर्याने दखल घेत भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या। ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरू यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांशी चर्चा केली। तसेच काही तासातच त्या ठिकाणी हनुमानाची नवीन मूर्ती आणून बसवली। दरम्यान मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा कसून तपास सुरू आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।